बोलता बोलता दिवाळी अगदी 8 ते 10 दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळीकडेच दिवाळीचा छान उत्साह जाणवू लागला आहे आणि या दिवसात सगळ्यात जास्त चर्चा असते ती म्हणजे दिवाळी फराळाची. आता कसं असतं ना, काही जणींचा फराळ अगदी भराभर होतो, तर काही जणींना वेळेअभावी म्हणा किंवा लहान मुलांमुळे वेळ मिळत नाही. या सगळ्या गडबडीत दिवाळी अगदी 2-4 दिवसांवर येऊन ठेपते आणि मग मात्र आपली धांदल उडते. स्त्रियांची ही सगळी होणारी ओढाताण मी वर्षोनवर्ष पाहतही आली आहे आणि स्वतः अनुभवतही आली आहे. म्हणूनच तुमच्या बिझी रुटीनमधून रोज अगदी थोडासा वेळ जरी काढून आपण ही थोडी पूर्वतयारी करून ठेवली ना, की अगदी भरपूर नाही पण शास्त्रापुरता 5 पदार्थ तरी आपण स्वतःच्या हाताने अगदी व्यवस्थित करू शकतो. आता सगळ्यात पहिलं काम करायचं म्हणजे आपण कुठले पदार्थ करणार आहोत याची एक यादी करून घ्यायची आहे. म्हणजे त्यानुसार आपल्याला वाणसामान आणायचा योग्य असा अंदाज येतो. इथे मी स्वतः करते तशी यादी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हालाही यादी करायला बरं पडेल. तेल, हळद, तिखट, मीठ यांसारखे पदार्थ आपल्या सगळ्यांच्याच घरात अगदी सहज उपलब्ध असतात, त्यामुळे मी इथे नमूद केलेले नाही आहेत. अगदी कागदावर करायला वेळ नसला तरी आपण आपल्या मोबाईलमध्ये अगदी सहज यादी करू शकतो. सगळ्यात पहिले अनारसे करणार असाल ना, तर अनारशांसाठीचं पीठ तयार करून घ्यायचं. आता दुसरी पूर्वतयारी करायची म्हणजे वेळ असेल तेव्हा चकली भाजणी करून घ्यायची, कारण भाजणी करायलाच बराच वेळ लागतो आणि भाजणी एकदा तयार असली ना की आपण कधीही चकल्या करू शकतो. तिसरी पूर्वतयारी म्हणजे करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घ्यायचं. पुन्हा तसंच सारण तयार असलं की कधीही पीठ भिजवून आपण करंज्या करू शकतो. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पोहे स्वच्छ चाळून पाकडून त्यांना ऊन दाखवून ठेवायचे. आधीच पोहे हे असे चाळून पाकडून ठेवलेले असले ना की आपल्याला कधीही वेळ असेल तेव्हा पटकन चिवडा करता येतो. पोहे चाळायला बसलं ना की एका हाती रवा देखील चाळून घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण फराळाचा पदार्थ करायला घेतो तेव्हा आपला हा चाळण्याचा निवडण्याचा वेळ बऱ्यापैकी वाचतो. एका हाती मैदा देखील चाळून घ्यायचा आहे आणि मैदा किंवा कुठलंही बारीक पीठ चाळताना ही अशी एखादी वाटी किंवा कॉईन घालून चाळायचं, म्हणजे भराभर चाळलं जातं. आणि हा असा स्वच्छ चाळून घेतलेला मैदा असला ना की कधीही आपल्याला पटकन शंकरपाळ्या करायला घेता येतात. बऱ्याच पदार्थांमध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचा कीस लागतो. वेळ मिळेल तेव्हा हा असा खोबऱ्याचा कीस देखील करून घ्यायचा, म्हणजे नंतरचा आपला वेळ वाचतो. आणि चिवड्यासाठी लागणारे हे खोबऱ्याचे काप देखील करून घ्यायचे. अगदी बारीक सारीक दिसणारी ही कामं आहेत, पण या पूर्वतयारीमध्येच ना आपला बराचसा वेळ जातो. चिवड्यासाठी हे असे छान पातळ काप करून घ्यायचे, म्हणजे ते तळल्यावर ना छान कुरकुरीत आणि खमंग लागतात. हरभऱ्याची डाळ निवडून ठेवायची, म्हणजे भाजून पटकन दळायला देता येते. छान खमंग डाळ भाजून तयार केलेल्या बेसनाचे लाडू चवीला अगदी सुरेख लागतात. शेंगदाणेसुद्धा निवडून पाकडून ठेवायचे, म्हणजे चिवड्यासाठी पटकन तळता येतात. हल्ली जरी आपण सगळ्या वस्तू या उत्तम क्वालिटीच्या आणत असलो ना, तरी प्रत्येक गोष्ट आपल्या नजरेखालून घालणं हे केव्हाही चांगलंच नाही. शेवटी काय, परंपरागत आपल्या आजीकडून आईकडून ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या आहेत त्यांचं जतन हे आपण करायलाच हवं. लाडूसाठी बुरासाखर करणार असाल ना तर ती आधीच करून ठेवायची, कारण बुरासाखर बरेच दिवस छान राहते. ज्या दिवशी आपण चिवडा करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी कढीपत्ता, मिरच्या स्वच्छ धुवून रुमालावर या अशा पसरवून ठेवायच्या. म्हणजे काय होतं ना, त्यातील पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी होतो आणि मग चिवडा मऊ पडण्याची शक्यता राहतच नाही. आपल्याला वेळ मिळेल तेव्हा हे असे ड्रायफ्रूट्सचे कापही करून घ्यायचे, म्हणजे लाडवांमध्ये म्हणा किंवा करंजीच्या सारणामध्ये ते आपल्याला पटकन वापरता येतात. आपण कोजागिरीला जो दूध मसाला करतो ना, तो उरला असेल तरीही करंजीच्या सारणामध्ये आपण तो वापरू शकतो. हे असे छान पातळ काप करून घ्यायचे, म्हणजे खातानाही ते सुरेख लागतात. आणि मग हे अशा एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे आपल्याला पटकन वापरता येतात. वेलची पण बघा छान हलकीशी चालासकटच गरम करून घ्यायची, त्यामध्येच अर्ध जायफळही घालायचे. आणि हे पूर्णपणे गार झालं ना की मग मिक्सरमधून अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं. इथे छान आपली वेलदोडा जायफळाची पूडही तयार आहे. ही पूड आपली तयार असली ना की आपल्याला लाडवांमध्ये करंजीच्या सारणामध्ये पटकन घालता येते. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात साखरही फिरवून घ्यायची, म्हणजे आपली पिठी साखरही तयार. बघा, आपली बऱ्यापैकी पूर्वतयारी इथे झालेली आहे. अशी नियोजनबद्ध पूर्वतयारी असली ना की आपल्याला पदार्थ करायलाही जड जात नाही आणि मुख्य म्हणजे कंटाळवाणी वाटत नाही.
दिवाळी फराळाची पूर्वतयारी तुम्ही कशी करता हे देखील मला तुमच्या अभिप्रायांमधून नक्की कळवा. धन्यवाद.